सर मागे कॅमेरा सर प्रताप सर मागे सर मागे प्रताप सर कॅमेरा मागे आले पुढे तुमचा माझ्या हँडी बूम असं तरी मागे मागे टीव्ही नंतर ए दिवशी मागे करा बूम दिसत नाही तू तिकडून जा इकडे हां मध्ये सर माझं सिटीजन रिपोर्ट नॅशनल चला हारून मी अजून ते बघितलेलं नाही आहे. सोशल मीडियातनं काहीतरी कोणतरी धमकी दिली आहे असं मला आताच समजतं तुमच्याकडून आणि माझ्या काही मित्रांच्याकडून. मी अजून ते काय बघितलेलं नाही आहे, पण अशा प्रवृत्ती या महाराष्ट्रात फोफावता कामा नयेत असं माझं मत आहे. बाकीचं या विषयावर जास्त काय बोलणार आपण, शासनानंच तातडीनं सगळ्या कारवाया करायला पाहिजे. सावंत काही दिवसाचाच पाहुणा आहे, घरात घुसून खात्मा करू केशव वैद्यांची अशी धमकी आहे. त्यामध्ये धमकीचा आशय जो आहे तो आशा आहे. अशा धमक्यांना घाबरून जाणार आहेत. अरे मी सांगितले की मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, मी कुठल्याच धमक्यांना घाबरत नाही. अशा नुसत्या धमक्या देणं आणि कृती करण्यामध्ये फरक असतो. अशा धमक्या देणाऱ्यांनी समोर येऊन बोलावं, समोर यावं कृती करण्यासाठी. त्यावेळेला त्यांना समजेल की शिवरायांचा मावळा काय असतो ते. आणि बाकीचं काय याच्यावर बोलण्यासारखं आहे मला जास्त असं वाटत नाही. एका विशिष्ट समाजाकडूनच ह्या धमकीचे फोन येत आहेत, अशा प्रकारच्या मेसेज येतात. मोडच दिसून येते का यामध्ये? मला कुठल्याही समाजाबद्दल आता तरी काही बोलायचं नाही. मी ते सगळं परत तपासेन. पण शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा सत्य इतिहास सांगणाऱ्यांच्याबद्दल अशा पद्धतीनं जर कोण करत असेल तर शासनानं त्याची दखल घ्यावी असं माझं पहिल्यापासूनचं मत आहे. आता ही नव्यानं जी धमकी आलेली आहे त्या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार करणार आहे. मी आता जाणार आहे, पण या धमकीबद्दल मी माझे वकील मित्र आहेत, माझे सहकारी आहेत, त्यांच्यासंग चर्चा करणार आहे पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर मी पहिल्यांदा बघतो ते नेमकं काय कुणी केलंय आणि त्याच्यानंतर मग मी ठरवतो की त्या विषयावर काय करायचं. एक मिनिट